नमस्कार, मी पत्रकार दीपक चव्हाण. दैनिक युथ लीडरच्या युथ लीडर न्यूज या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या समोर आहोत. ज्या दिवशी आयुक्त सत्यम गांधी यांनी या महापालिकेचा पदभार स्वीकारला त्या दिवसापासून दररोज वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या आयुक्त सत्यम गांधी यांच्या माध्यमातून सुरू आहेत. काळ्या खनिचं गेल्या अनेक वर्षापासूनचं स्वप्न हे सांगलीकरांच्या जो महत्त्वाचा विषय होता तो आयुक्तांच्या या पाठपुराव्यातून खरोखरच पूर्ण होत आलेला आहे. अत्यंत चांगलं सुशोभीकरण त्यांनी या काळ्या खनिच्या माध्यमातून केलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आयलँड्स असतील, उद्यानं असतील, याचं सुशोभीकरण सुद्धा मोठ्या गतीनं आयुक्त सत्यम गांधी यांच्या सर्व टीमच्या वतीनं केलं जात आहे. आज आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची ही मुख्य इमारत आहे आणि मुख्य इमारतीच्या या संपूर्ण कंपाऊंड वॉलला आता बोलकं करण्याचं काम आयुक्त सत्यम गांधी यांच्या माध्यमातून केलं जात आहे. यासाठी एक एजन्सी नेमलेली आहे. एजन्सीच्या माध्यमातून हे जी काय भिंती आहे त्या भिंती रंगवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे. सध्या आपण याच महापालिका इमारतीच्या आवारात आहोत, ज्या ठिकाणी जे कंपाऊंड वॉल आहे हे कंपाऊंड वॉल आपण पाहू शकतो. या कंपाऊंड वॉलला अत्यंत सुरेख असं रंग देण्यात आलेला आहे. अत्यंत बोलक्या या भिंती करण्यात आलेल्या आहेत. स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी या सर्व भिंती रंगवण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे. आपण पाहू शकता किती सुंदर अशा प्रतिकृती रेखाटलेल्या आहेत. यापूर्वीच्या काळात सुद्धा अशा प्रकारच्या वॉल पेंटिंग्स झाल्या होत्या, मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आपल्याला पाहायला मिळाला. भिंती रंगवल्याच नाहीत, मात्र या माध्यमातून निधी गोळा करण्यात आला, निधी काढण्यात आला, मात्र अशा प्रकारचं काम यापूर्वीच्या काळात झालंच नव्हतं. आयुक्त सत्यम गांधी यांनी पारदर्शीपणे या संपूर्ण गोष्टी पाहिल्यामुळं आता नक्कीच सांगलीचा रंग बदलत चाललेला आहे. याचं ज्वलंत उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय. याचबरोबर महापालिकेच्या या ज्या भिंत्या आहेत या बोलक्या करण्याचं काम आयुक्त सत्यम गांधी यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि सुरू आहे. आपण पाहू शकता माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत हे अभियान आयुक्त सत्यम गांधी आणि सर्व प्रशासनानं हाती घेतलं आणि नक्कीच आपलं शहर कसं स्वच्छ होईल, शहर कसं सुंदर दिसेल याचा पूर्णपणे आराखडा आयुक्त गांधी आणि त्यांच्या सर्व टीमनं केलेला आहे. आपण पाहू शकता ही महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या समोरचीच ही बाजू आहे माझी वसुंधरा अभियान आणि या अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी या अस्वच्छ भिंती आता स्वच्छ व्हायला सुरुवात झालेल्या आहेत. नुसत्या स्वच्छ नाहीत तर या बोलक्या व्हायला सुरुवात झालेल्या आहेत. आणि नक्कीच स्वच्छ सांगली सुंदर सांगली असा नारा देत आयुक्त सत्यम गांधी यांच्या टीमनं आपल्या सांगली शहराचं रूप पालटण्याचा काम या ठिकाणी हाती घेतलेला आहे. आणि आता वॉल पेंटिंगच्या माध्यमातून शहरातील अनेक भिंती ज्या ठिकाणी थुंकण्याचं काम होत होतं, ज्या ठिकाणी अस्वच्छता होती, त्या आता बोलक्या व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आयुक्त सत्यम गांधी यांच्या या उपक्रमांचं सांगलीकर कौतुक करत आहेत.